नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। तळोद्यात पर्यावरण दिनानिमित्त देवेश्वर महादेव मंदिर परिसरात पंचवृक्ष लागवड। तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक दीपक गोसावी। नमस्कार प्रेक्षक हो, जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर शशिकांत वाणी यांच्या हस्ते येथील ऐतिहासिक देवेश्वर महादेव मंदिर परिसरात पंचवृक्ष लागवड करण्यात आली। भारतीय संस्कृतीतील वृक्षपूजेची परंपरा जपण्यासोबतच निसर्ग संवर्धनाचा एक प्रबळ संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला। भारतीय परंपरेत अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या पिंपळ, वड, बेल, कडुनिंब आणि अशोक या 5 पवित्र आणि पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड यावेळी करण्यात आली। हे वृक्ष केवळ धार्मिक दृष्ट्याचं पवित्र नसून ते मोठ्या प्रमाणात शुद्ध प्राणवायू, ऑक्सिजन निर्मिती, जैवविविधतेचे रक्षण आणि उत्तम औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जातात। निसर्ग, अध्यात्म आणि उत्तम आरोग्य यांचे प्रतीक म्हणून या पंचवृक्षांकडे पाहिले जाते। या प्रसंगी बोलताना डॉक्टर शशिकांत वाणी यांनी वाढते प्रदूषण, जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाच्या संकटावर चिंता व्यक्त केली। ते म्हणाले, पर्यावरणाचे रक्षण करणे ही केवळ शासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे। आपण लावलेल्या झाडांचे मुलासारखे संगोपन करणे हेच खऱ्या अर्थाने पर्यावरण दिनाचे औचित्य ठरेल। यासाठी ही मोहीम एक लोकचळवळ बनली पाहिजे। देवेश्वर महादेव मंदिर परिसरातील या वृक्षारोपणामुळे मंदिराच्या सौंदर्यात भर पडली असून येथे येणाऱ्या भाविकांना निसर्ग रक्षणाची प्रेरणा मिळणार आहे। या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक आणि भाविकांची मोठी उपस्थिती होती। उपस्थितांनी केवळ कौतुक न करता स्वतः देखील अधिकाधिक झाडे लावून त्यांचे जतन करण्याचा सामूहिक संकल्प केला। या कौतुकास्पद उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहनानुसार 5 नोव्हेंबर रोजी आज पर्यावरण दिवसाचे महत्त्व पर्यावरण दिवसाची आज तळोदा येथील देवेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात आशिष पार्क येथे पंचवट म्हणून 5 झाडांची आज वृक्षारोपण या ठिकाणी केलेलं आहे आणि या झाडांपासून ऑक्सिजन मिळणार आहे आणि एक दैविक महत्त्व त्या झाडांना एक वड, पिंपळ, बेलाचे झाड, औदुंबर आणि निंबाचे झाड असे 5 झाडांचे आज आम्ही या ठिकाणी वृक्षारोपण केलेले आणि हा पर्यावरण दिवस एक पेड़ माँ के नाम हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।